हॅलो. तर मी निशू. आज मम्मीसोबत मी गेले होते विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी. आणि हो, आषाढी एकादशी स्पेशल आपण आज बनवतो आहे रताळ्याचे तिखट तिखट कटलेट. त्यासाठी सगळ्यात आधी आपण साबुदाणा भाजून घ्यायचा, त्याचं मिक्सरमध्ये बारीक करून असं कूटसारखं करायचं. आणि रताळे उकडून घेतले, त्याची साल काढून ते स्मॅश केले, त्याच्यामध्ये बारीक केलेली मिरची, मीठ, बारीक केलेला साबुदाणा आणि शेंगदाण्याचा कूट टाकून ते सगळं छान मिक्स केलं. आता मी हाताला थोडंसं तूप किंवा तेल लावून घेणार आहे, जेणेकरून मी ते कटलेट माझ्या हातावर बनवू शकते, म्हणजे ते आणि मला चिटकणारही नाही. तर हे जे स्वीट पोटॅटो रताळं जे असतं ना, ते खरंच खूप पौष्टिक असतं. ह्याच्यातून आपल्याला खूप जास्त फायबर्स भेटतात. तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. आणि वरून कोटिंगसाठी सुद्धा मी तो साबुदाण्याचा जो किस केला होता तोच लावलेला आहे. तुपात किंवा तेलामध्ये अगदी शॅलो फ्राय करायचं आहे. आणि थोडंसं असं खरपूस आणि आतून मऊ नरम खूप सुंदर लागतं. मिरची थोडी जास्त घाला जर तुम्हाला तिखट आवडत असेल. आणि यू कॅन ट्राय विथ दही.